धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेवराव लोंढे हे सिन्नरकरांचे नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार। आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? प्रताप। प्रताप आहे ना? विजयाचा प्रताप ते नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही। सिन्नरची जनता नामदेवरावांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला देतो। आणि या अगोदर मी अगोदरच्या सभांना देखील उपस्थित होतो। आता आपण दादाजी कुठल्या कुठल्या सभा करून आलो? मनमाड, नांदगाव, सटाणा, साखरी, पिंपळनेर आणि तुमच्याकडे सभा अचानक दिली होती आपण, बरोबर ना? पण अचानक सभा असताना देखील भयानक गर्दी इथं उभी आहे। आणि म्हणून यावरून चित्र स्पष्ट आहे की नामदेवरावाचा विजय पक्का आहे। मी याच्यामध्ये एकदाच थोडं ते धर्मेंद्रंचं एक आपले सिने अभिनेते सुपरस्टार धर्मेंद्र यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना त्यांची लोकप्रियता माहीत आहे। एक ते काळाच्या पडद्याआड गेलेत आणि सिनेसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचा परिवार या दुःखातून हे दुःख सावरण्याचं सहन करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। खरं म्हणजे नामदेवराव फक्त निवडणुकीपुरतं फिरत नाहीत। मला तुमची माहिती घेतली, मला जेव्हा कोणी आवाज दिला की नामदेवराव मारली किक की निघाले भेटायला त्यांना, बरोबर आहे ना? त्यामुळे कधी हाक मारा ते मोटरसायकलला किक मारतात आणि निघतात, कारण त्यांना जनसेवेची किक आहे, जनतेच्या सेवेची किक आहे आणि नशा आहे। आणि म्हणूनच मला खात्री आहे मतदारांचे लोंढे, त्यांचं नाव लोंढे आहे, त्यामुळे त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन मतदारांचे लोंढे पण 2 तारखेला त्यांना मतदान देण्यासाठी या ठिकाणी बूथमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबून ते विजयी करतील त्यांना। त्यांच्याबरोबर सगळे किती पॅनल आहे तुमचं? 14 लोकांचं। यामध्ये 14 आहे ना हे तुमचं पॅनल? 14 लोकांचं आणि तुम्ही 15। पूजा खर्जे, गणेश खर्जे, शुभम लोंढे, शोभा जाधव, दर्शना भालेराव, अर्चना नळवाडे, संदीप कोतळे, शंकर दोडके, वनिता पाबळे, पूजा लोंढे, पावन जाधव, किरण लोणारे, योगिता झगडे, ऋषिकेश नाईक, या सगळ्यांना मतदान करायचं बरं का? नाही तर फक्त लोंढेंकडे बघाल आणि उमेदवारांनी पण स्वतःला मत मागत असताना नगराध्यक्षाला पण मत मागायचं आहे, तेव्हाच बहुमताने आपलं पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि शिवसेनेच्या सगळ्या 15 लोक 16 आहेत, 15 लोकांना नगर परिषदेवर पाठवायचं आहे आणि शिवसेनेचा भगवा या नगर परिषदेवर डौलाने फडकवायचा आहे। तुम्हाला बदल हवाय, परिवर्तन हवाय, विकास पाहिजे, तर खऱ्या अर्थाने नामदेवराव सारखा कोण भेटेल का तुम्हाला? नामदेवरावांचा इतिहास चुलते पण त्यांचे नगराध्यक्ष होते ना। आणि
आणि आई पण म्हणजे चुलत्या त्यांच्या नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे या घराण्याने कायम लोकांची सेवा केलेली आहे. सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे. सर्व धर्मियांमध्ये ते लोकप्रिय होते आणि म्हणून त्यांचं काम बोलतंय. आणि म्हणूनच आज नामदेवराव, मी आपल्याला एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत. या लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत बघतोय. लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेत जास्त असते. जिथं लाडक्या बहिणी ज्याच्या मागे उभ्या आहेत त्याचा विजय पक्का आहे. आणि लाडके भाऊ पण आहे इकडे. लाडके भाऊ पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके ज्येष्ठ, इथले लाडके शेतकरी, लाडके मतदार हे सगळे आपल्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीशी उभे आहेत. इथं लढती डबल आहे, दुरंगी, तिरंगी, चौरंगी ते काय आपल्याला बघायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच बघायचंय, शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हेच आपलं लक्ष आहे. आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विश्वास आणि शिवसेना म्हणजे एक विचाराने चाललेला पक्ष आहे. आणि म्हणून ही त्रिसूत्रीवर आपण काम करतोय. लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे फिरला. एकीकडे विकास कामं केली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. सगळ्यात कल्याणकारी योजना माझी कुठली आवडती असेल ती माझी लाडकी बहीण योजना. तेव्हाही लोकांनी विरोध केला. आता केवायसी बीवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या. आणि तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत. अरे बाबा, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता, कमिटमेंटला जागणारा मुख्यमंत्री होता. त्यांचे सगळे अडथळे आपण दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा का फार होईना हातभार लावण्याचं काम आम्ही केलं. मी एका गरीब कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून आलोय. मला गरिबीची जाण आहे, मला गरिबीची कणव आहे. माझ्या आईची तकतक मी पाहिली आहे, आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला थोडाफार आधार का होईना द्यायचा. आणि मग ही लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता काही लोक म्हणतात, अफवा पसरवत आहेत विरोधक, लाडकी बहीण योजना आता काय बंद होईल. पण मी तुम्हाला सांगतो, तुमचा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. तुम्हाला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करायला सरकारने नियोजन केलंय. ही भूमिका आमची आहे. गोर गरीब जनता, युवक असतील त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आपण केली, शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना आपण केली, लेक लाडकी लखपती योजना आपण केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण केला. आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना देखील 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला. याचं कारण सांगतो. एक दुर्घटना घडली. रात्री 12:30 वाजता टीव्हीवर बातमी पाहिली. एका मुलीने उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली. आणि कारण 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांनी भरायची होती. आणि जी मुलगी आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग शिकत होती. तिला वाटलं माझे वडील पैसे भरू शकत नाही आणि ते आत्महत्या करू शकतात, म्हणून तिने स्वतः आत्महत्या करून घेतली. मी सांगतो, त्याच दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी
आम्ही निर्णय घेतला, कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मागवला आणि 50% 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. कोणासाठी सरकार आहे? कशासाठी आहे? सर्वसामान्य माणसासाठी हे सरकार आहे. आणि मग या राज्यात शिक्षणासाठी या आपल्या मुली आत्महत्या करत असतील तर त्या सरकारचा काय उपयोग, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. असे अनेक निर्णय घेतले, अनेक विकासाची कामं आपण केली आहेत. आणि म्हणून नामदेवरावांसारखा एक सच्चा माणूस तुम्हाला उमेदवार म्हणून आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य माणूस, कधीही कुठेही भेटणारा, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा, कधी रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, कुठलाही जात पात धर्म न बघता नामदेवराव मदत. इकडे तिकडे काय बघता? तिकडे बघा, मतदार आहेत नाही आपले सगळे. नामदेवराव बघा, एकदम साधा माणूस आहे. साधाच पाहिजे ना आपल्याला, का हुशार पाहिजे? साधा एकदम. आणि बाकी लोकांसारखं काय, त्यांच्याकडे ते चक्क पंजन आहेत. आपला मोटरसायकलवाला माणूस आहे, त्यामुळे मोटरसायकल कुठं पण गल्लीबात घुसते ना, त्यामुळे ते फायद्याची आहे. आणि म्हणून दादा भुसे पण इथं आहेत, ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. आपली सगळी टीम इथं उपस्थित आहे. या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. अगोदर काहीतरी वेगळी गणित होती का चालू युतीचं वगैरे, पण मग नंतर गडबड झाली. 3.5 लोक आहेत का? हे कितीची आहे? किती हजाराची आहे नगरपालिका? त्यांना तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये जे लोक बोललेत 3.5 शिवसैनिक पण नाहीत, त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये 35,000 मतं यांना मिळवून दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा. आणि मला वाटतं की एवढा मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे, सगळे मतदार आहेत, आणि या सगळ्या तुम्ही लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून कोणी पण येऊ दे, आता आमचा पेलवान कुस्तीला उतरलेला आहे आणि कुठला डाव कधी टाकायचा ते त्यांना माहिती आहे. आणि म्हणून चारी मुंड्या चित विरोधकांना करण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे. आता मला सांगा, विकास झालाय का? इथं विकास झालाय? या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे ना, रस्ते चांगले पाहिजेत ना. मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी 32 कोटी दिलेत. जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, पाईप गटार योजनेसाठी अमृत 2 मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगतीपथावर आहे. नगर विकास मंत्री मी आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नगरपालिका, नगरपंचायती माझ्याकडे आहेत, त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचाच चालेल. आणि म्हणून जी काही कामं, भुयारी गटार योजना, त्याचा DPR तयार आहे. नगरपालिकेच्या ताब्यात जागा नसल्याने जागेशी देखील काहीतरी आपलं काम थांबलंय. नगरोत्थानमधून 5 कोटी रुपये, नागरी दलितेतर योजनेतून 2.5 कोटी असा निधी दिलाय. त्याचं जे काही आपल्याला श्रेय घ्यायचं नाही, पण काम आपण करून घेऊया. आणि म्हणून या ठिकाणी अमृत 2 मधून 23 कोटी रुपये निधी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर झालेला आहे. आणि या ठिकाणी सोलर सिस्टीम साठी आपण त्यालाही मान्यता दिली आहे. अभय योजनेअंतर्गत जी शास्ती माफीचा प्रस्ताव जो आहे घरपट्टीचा, तोही माझ्याकडे आहे. तो देखील मंजूर करू आणि शास्ती देखील माफ करून टाकू घरपट्टीचा, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी विकासाची योजना, विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे.
परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे. चांगले रस्ते, दिवाबत्ती, दररोज पिण्याला स्वच्छ पाणी, उद्यान, आरोग्य व्यवस्था, शाळा, हे सगळं पाहिजे. हे आपला अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळालाच पाहिजे. आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्हाला शिवसेना आणि नामदेवराव त्यांचं पॅनल आपल्याला हे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे, सरस्वती नदीचं सुशोभीकरण आहे, ते करायचं ना, इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राऊंड करायची आहेत आणि रोजगार निर्मिती करायची आहे. सर्व समाजांना, सर्व लोकांना पुढे घेऊन जाणार आहे नामदेवराव आहेत. आणि हे नामदेव आहेत आणि मी एकनाथ आहे. आता नामदेवच्या मत्तीला एकनाथ आलेला आहे, त्यामुळे चिंता करायची नाही. मोटरसायकलवर ते फिरतात आणि जिथं कोणी हात दाखवला की थांबतात आणि त्याचं काम करतात. असं भेटेल का कोण नगराध्यक्ष? असं भेटेल का? आणि म्हणून एक सर्वसामान्य गोर गरिबांची मदत करणारा हा कार्यकर्ता आपल्याला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी मिळणार आहे. आणि अनुभव आहे, त्यांना कामाची कल्पना आहे, विकासाची कल्पना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामधला विकास करायचा असेल तर यापूर्वीचं जे काय असेल नसेल ते जाऊ दे, पण आपल्याला एक नवीन इतिहास घडवा. या ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण निशाणी या ठिकाणी विजयी करा. आणि येत्या 2 तारखेला आपल्या माझ्या लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, बघा तुम्ही जे जे सांगितलं, या महाराष्ट्रातल्या जनतेने जे जे मागितलं ते या एकनाथ शिंदेने देण्याचं काम केलेलं आहे. दोन्ही हाताने दिलेलं आहे. हा एकनाथ शिंदे देणारा आहे, हा घेणारा नाही. आणि म्हणून मी तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय की तुम्ही या सिन्नरच्या विकासासाठी, या सिन्नरचा कायापालट करण्यासाठी मला फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 तारखेला नामदेवराव नगराध्यक्ष म्हणून आणि त्यांचे सर्व 15 लोक नगरसेवक म्हणून निवडून देणार. सगळ्यांनी मला हात वरती करून मला सांगा. सगळे मतदार आहेत आणि हे स्वतः आपल्या नामदेवरावांच्या शिवसेनेच्या प्रेमापोटी आलेत. हे इकडून तिकडून वडून ताणून आणलेले नाहीत. आणि म्हणून एवढ्या लोकांनी ठरवलं ना, तर सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा नामदेवराव आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. करू ना, यांचं अभिनंदन करू ना. तुमच्या भरोशावर तुम्ही मतदार आहात, पण तुम्हाला मी शब्द देऊन जातो. घरपट्टी बोललो आणि सिन्नर म्हणतात दत्तक घ्या. घेऊन टाकायचं. बघा, मी बोलतो ते करतो, जे होत नाही ते करत नाही. पण हे सिन्नरचं दत्तक आणि सिन्नरचा विकास हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आपण सांगितलं शिवसेना आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हा सामान्य माणसांचा आहे. खऱ्या अर्थानं प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या खांद्यावर घेतलेला हाच भगवा झेंडा, पांडवांनी आपल्या हातात घेतलेला हाच भगवा झेंडा, प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पावन पवित्र नाशिक भूमीमध्ये साहेब आपण या ठिकाणी आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी क्षत्रिय समाज सिन्नर यांच्या वतीने आपल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. 2500 मतदान क्षत्रिय समाजाचा आहे. त्याचबरोबर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य श्री विजय बर्डे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांनीही आपला पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेच्या तमाम उमेदवारांना जाहीर केलेला आहे. त्यानंतर
शिवसेनेचे सिन्नर तालुका प्रमुख योगेशजी म्हस्के या ठिकाणी आभार प्रदर्शन करत आहेत. त्यांना विनंती आहेत. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे दैवत आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आज एका महाराष्ट्रभर खूप सभा असताना साहेबांनी आपल्या सिन्नरसाठी आज खरं म्हणजे तर या ठिकाणी आपलं नगर झालं पाहिजे या हेतूने साहेबांनी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेब आलात आणि साहेब खरं